पाहिलं तर गुलाबरावजी जगताप साहेबांचं काही क्षणांमध्ये इथे मात्र शुभागमन होणार आहे. तरी मी स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या गाड्या मित्रांनो तुम्ही पार्क केलेत ना त्या मात्र आता थोड्या वेळासाठी त्या तिथून काढायच्या आहेत, कारण की साहेबांसमवेत खूप मोठा माथाडी कामगार वर्ग देखील इथे उपस्थित होणार आहे आणि आपल्या गाडीमुळे तिथे गर्दी होईल असं कुणीच मात्र काय करू नका. तर आमचे आयोजक मंडळी तिथे मात्र पोहोचते. आपल्या सर्वांना प्लीज रिक्वेस्ट करते, आपल्या सर्वांचं सहकार्य काल दिवसभरापासून खूप चांगलं राहिलंय आणि इथून पुढे देखील थोड्या वेळासाठी ते सहकार्य ठेवायचंय. प्लीज आपण आपापल्या गाड्या तिथून मात्र काढायच्यात. तर मॅच होईल सुरू. प्रत्येक क्रिकेट रसिक आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये या बिग फाईट मॅचची वाट मात्र पाहत होता. एकीकडे असेल सुरेश मुनीम. या सुरेश मुनीमने आज सकाळपासून चांगली गोलंदाजी, चमकदार बहरदार गोलंदाजी मात्र केली आहे. त्याच्यासमोर आव्हान असेल ते फलंदाज हॅपी सिंगचं. तितकीशी बॅट हॅपीची आज मात्र क्लिक झाली नाहीये, परंतु ही महत्वाची मॅच आहे. इथे जिंकलात तर फायनलला जाणार, इथे हरलात तर संपूर्ण दिवसाची मेहनत वाया जाणार. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर नक्कीच डायरेक्ट हिट अरविंद ढेकळे. विकेट्स वाटी घेणार मात्र प्रत्येक संघ. जेवढ्या विकेट्स मिळणार तेवढं मात्र प्रेशर होणार. पहिलाच बॉल सुरेश मुनीम वाईड आउटसाइड दी ऑफ स्टंप फेकला जातोय. फलंदाज मात्र चेंडू पाहण्याशिवाय आणखीन काय करू शकला नाहीये. डॉट बॉलची होती इथे मात्र समाप्ती. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी आणि आपण पाहू शकाल तिसरी धाव नाहीये. चांगला निर्णय. इथे जर का तिसरीच्या शोधात असतात ना तर मात्र पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागली असती पुन्हा एकदा क्रिकेटची बाट हातात घेण्यासाठी, कारण की रनआउटची संधी तिथे मात्र उपलब्ध झाली होती, परंतु कोणत्याच प्रकारचा धोका इथे पत्करला नाहीये. 2 धावा, शांत संयमी क्रिकेट. युद्धाचा बिगुल वाजलाय प्रवीण सर आणि आपण पाहिलं तर इथून पुढे युद्धाला सुरुवात होणार यामध्ये शंका नाहीये. मोटर रनचेस पाहायला मिळणार की गोलंदाजी मात्र दमदार होणार हे पाहणं गरजेचं. पुढचा बॉल बोललो तयार. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संतोष मधने तिथे उपस्थित आहे. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण यावेळेस मैदानावरती पाहतोय. सिंगलने केवळ स्ट्राईक रोटेट मात्र केली जाते मैदानावरती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 आफ्टर द 3. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. सचिन कारवार आलाय मैदानावरती. सचिन कारवारसाठी काय रणनीती असेल सुरेश मुनीमची. सचिन कडनं खूप मोठ्या अपेक्षा मात्र संघनायकाने ठेवल्या असेल. त्या अपेक्षा पात्र फलंदाजी सचिन करेल का मैदानावरती ते देखील पाहणं गरजेचं. अगदी सायलेंट क्रिकेट, अगदी पिन पडेल एवढा सायलेन्स संपूर्ण मैदानावरती. यावेळेस ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. वा काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. अक्षय सरोदे सर्व काय झोकून देतो हा खेळाडू या रॉयल संघासाठी. प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू, संघ कोणता असू द्या, खेळाडू कोणता असू द्या, आपल्या टीमसाठी 100 नव्हे तर 1000% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करतो आणि तेच आपण मैदानावरती पाहिलं. क्षेत्ररक्षक अक्षय सरोदेच्या माध्यमातून सिंगल डबलने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ धाव फलक हलतं राहतंय. एक मोठा फटका तुम्हाला इथून शोधावा लागेल. एक मोठा फटका इथून तुम्हाला एक्झिक्यूट करावा लागेल. फलंदाजासाठी आपण पाहिलं तर नक्कीच डीप मिड विकेट मात्र सज्ज केलाय. वाईडिश लॉंग ऑफ सज्ज केलाय. लॉंग ऑन खुला असेल. पाहूया फटका कुठे पाहायला मिळेल. चेंडू आपण पाहिलं तर बचावात्मक पावसातून टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला जातोय. इट्स अ वाईड. पहिली अतिरिक्त स्वरूपाची धाव. बचेंगे तो और भी लढेंगे हे सांगताना सुरेश मुनीम सावधरित्या गोलंदाजी टाकण्याचं काम इथे मात्र करताना पाहायला मिळतोय, कारण की गोलंदाजाची एक चूक, एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळू शकतो. तो मोठा फटका इथे आलाय का? फटका फसतोय. संतोष मधने झेल करतोय आणि संतोष म्हणजे नो डाऊट नो चुकी. इथे आपण पाहिलं फलंदाज हॅपी. बॅक टू द पवेलियन.
तर यावेळेस दमदार गोलंदाजी 15 मिनिटांमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर 3 षटकं संपवायची आहेत. वारंवार ही अपील आम्हाला पंचांच्या माध्यमातून मात्र येताना पाहायला मिळते. तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 1 गडी बाद 5 धावा. 5 रन्स लॉस ऑफ 1 विकेट यावेळेस मैदानावरती मात्र आपण पाहतोय. चला लवकर मित्रांनो थोडंसं स्पीडअप मात्र करायचं आपण. तर यावेळेस स्वतः संघनायक जागो मात्र मैदानावरती येताना आपण पाहू शकता. इनाट नंबर आपण पाहिलं तर 3 सुरेश मोहितेने स्वतःला बॅक केलंय, स्वतःला मागे ठेवलंय. सुरेश मोहितेच्या माध्यमातून जागोच्या बॅट मधून क्लासिकल स्ट्रोक ओव्हर कव्हर. काय कमालीचा फटका इथे मात्र चेंडूला भिरकावलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार बेगिट सिक्सर. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानावरती षटकार ठोकतोय फलंदाज जागो. आल्या आल्या कॅप्टनने मात्र रणनीती स्पष्ट केली आहे. आक्रमण पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. नेल्सन आकडा आपण पाहू शकता. आफ्टर द फर्स्ट ओव्हर 11 for 1 ही सध्याची परिस्थिती, सध्याची घडी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अरविंद ढेकळे. अरविंदचं हे षटक खूप महत्वपूर्ण, पण अगदी सकाळपासून पाहिलं अरविंद खूप किफायती गोलंदाजी, खूपच कंजूस गोलंदाजी मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. तर यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल मात्र काढली जाते जागोच्या बॅट मधून. पहिलाच बॉल त्याने षटकार ठोकलाय. पाहूया अरविंद समोर कशा प्रकारची रणनीती फलंदाज जागो मात्र अपनावतोय. 12 रन्स 12 धावा 4 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी प्रवीण सर 45-50 धावा इथे मात्र बनवाव्या लागतील. फलंदाजी करत असताना प्रथमतः जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेसचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय. पहिली धाव वेगाने पूर्ण दुसरी घेतली जाईल का? डेंजर एंड कडे जागो आणि इथे आपण पाहिलं तर खराब कलेक्शन आणि तेच कारण आहे की दुसरी धाव देखील मैदानावरती मात्र पूर्ण केली जाते. तर यावेळेस पुढचा बॉल फटका फसतोय. चेंडूने अंतर उंची गाठली, अंतर गाठलंय का? आणि उत्तर आहे नाही. तिथे पोहोचलाय अक्षय सरोदे. शॉट सिलेक्शन चांगलं होतं परंतु फटक्याने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. फलंदाज जागोला माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर सुरेश मोहिते मैदानावरती आलेत. मी म्हणेल सुरेश मोहितेला पाठवण्यामध्ये उशीर झालाय की काय, कारण की जागो स्लॉग ओव्हर मध्ये चांगली फटकेबाजी करतो. सुरेश मोहिते सुरुवात आपल्या संघाला नेहमी चांगली करून देतात, परंतु आज एक वेगळी रणनीती मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. परंतु ती रणनीती का, याचं कारण पहिल्या 2 मॅच मध्ये थोडेसे अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून भोपळा न फोडता बाद होताना पाहायला मिळतं. तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर
तिथे देखील तितकीशी बॅट मात्र क्लिक झाली नव्हती आणि त्यामुळे स्वतःला राखून मात्र ठेवलं गेलं होतं. इथे आपण पाहिलं तर सुरेश मोहिते मैदानावरती येत आहेत. 3 चेंडू झाले त्या षटकातले. रन झालेत आपण पाहिलं तर 14. तर यावेळेस आपण पाहिलं तर सुरेश मोहिते आणि त्याचबरोबर फलंदाज सचिन कारवारकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील. संघनायकाला चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर आज मात्र सागर दरेकर आणि विनोद भिल्ल या संघामध्ये अनुपस्थित असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यांवरचा भार थोडासा वाढतोय आणि ती जबाबदारी ती जिम्मेदारी घेऊन इथून मात्र खेळ करावा लागेल. सुरेश मोहिते बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॅप मध्ये चेंडू आहे, एक धाव पूर्ण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी अरविंद ढेकळे. काय या खेळाडूला कळंबोलीमध्ये मास्टर माइंड म्हणून संबोधलं जातं. वारंवार या गोष्टीची आठवण करून देणारे चेंडू मात्र मैदानावरती फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची रणसंख्या झाली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा. धाव फलकावरती 15 धावा आहेत. सचिन कारवार हे 2 चेंडू मध्ये एखादा रिस्की फटका खेळणार का की सिंगल डबलने धाव फलक मात्र सातत्याने हलका ठेवणार हे देखील पाहणं गरजेचं. कारण की आपण पाहिलं तर एलआयची एंड कडून गोलंदाजी होती. अशा वेळेस नॉन हिटिंग एंड म्हणून ओळखलं जातं उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. आघाडीचे फलंदाज बाद होत आहेत. इथे सचिन रिस्क घेणार की मात्र सावध खेळणार. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून काय कमालीचा स्ट्रोक आहे. ब्लॅक स्क्रीनला धडकतोय आणि ठोकतोय. इथे मात्र सिक्सर. तर यावेळेस कमालीचा फटका. या फटक्याची गरज, प्रेशर रिलीज होण्याची गरज होती. ते प्रेशर मात्र रिलीज केलंय. 21 for 2 ही धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराने मात्र पुन्हा एकदा नवसंजीवनी या मॅच मध्ये. इथून देखील फाईट बॅक केलं जाऊ शकतं. आवश्यकता असेल या दोन्ही खेळाडूंना मैदानावरती पार्टनरशिप करण्याची. लास्ट बॉल या ओव्हरचा. इथून काय घडेल. सचिन मात्र आक्रमणाची धुरा सांभाळतोय, परंतु या शेवटच्या चेंडूवरती काय करतो सचिन हे देखील पाहण्यास सर्व प्रेक्षक रसिक मात्र उत्सुक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून पाहावं आणि पाहतच राहावं. इतका सुंदर, इतका देखना षटकार. काय कमालीची फटकेबाजी. प्रवीण सर कोणी विचार देखील केला नसेल. प्रेक्षक रसिकांच्या मनामध्ये चालला असेल अरविंदचे शेवटचे 2 चेंडू आहेत, सिंगल डबल काढा. तदनंतर आपण पाहिलं तर हायवे एंड कडून गोलंदाजी होईल तेव्हा मात्र हिटिंग करा. परंतु सचिन कारवार स्वतः मधला आत्मविश्वास, स्वतः मधला कॉन्फिडन्स त्याला मात्र 2 चेंडून मागे सलगचे 2 षटकार देऊन जाताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सत्ता 28 माफ करा 1 मिनिट. 27 धावा झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव फलकावरती आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कमध्ये द मॅन इन फॉर्म आपण पाहू शकाल भावेश उलवेकर यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्त केला जातोय. आपण पाहिलं तर भावेश उलवेकर
तर यावेळेस गोलंदाज भावेश उलवेकर समोर असेल. सुरेश मोहिते, वा काय बॅकफूट पंच केला जातोय. कमालीचा फटका सुरेश मोहितेंच्या बॅट मधून जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांकरिता चौकार. तर यावेळेस मात्र कमालीची फटकेबाजी. मागच्या 3 चेंडूमध्ये धाव फलकावरती तब्बल 16 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर फटकेबाजी. सुरेश मोहितेंना जबाबदारी माहिती आहे, जबाबदारीमध्ये कशा प्रकारे खेळायचं हे माहिती आहे. अशा प्रकारची फटकेबाजी होत राहिली तर मात्र एक मोठी धावसंख्या धाव फलकावरती होणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलर तयार. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. आणि इथे मात्र एकाच धावेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच समाधान मानलं जातंय. अगदी काही वेळेमध्ये आपण पाहिलं तर सन्माननीय श्री गुलाबरावजी जगताप साहेबांची इथे मात्र रॉयल एंट्री, एक ग्रँड एंट्री इथे मात्र होणार आहे. नक्कीच या ठिकाणी विकी जर आपण पाहिलं तर माथाडी कामगारांचं फौलादी नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्यांनी आपलं सबंध आयुष्य माथाडी कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी घालवलं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर माथाडी कामगारांच्या आणि न्याय आणि हक्कासाठी ज्यांनी आपलं सबंध आयुष्य वेचलं असं नेतृत्व अर्थातच कामगार नेते आणि ते हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सर्व आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी या कळंबोली नगरीमध्ये खरं तर कामानिमित्त साहेब आउट ऑफ स्टेशन असताना देखील केवळ सुभाष शेठ धायगुडे यांनी विनंती जी केली गेली होती, या कार्यक्रमांची पूर्वसूचना त्यांना दिली गेली होती की या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब आपल्या या कळंबोली नगरीमध्ये, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कळंबोली नगरी आणि गुलाबरावजी जगताप साहेबांचं एक वेगळं नातं आहे. आणि लगेचच साहेबांनी होकार दिली आणि आउट ऑफ स्टेशन असताना देखील त्यांनी सकाळी दुपारच्या सत्रामध्ये प्रवासाला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात साहेबांची मात्र कळंबोली नगरीमध्ये आपल्याला उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यावेळेला थोडंसं मैदानाच्या दिशेनं देखील जाऊया. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सन्माननीय सुभाष शेठ धायगुडे साहेब ज्यांचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय, या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर शून्यातून विश्व निर्माण करणारं असं एक व्यक्तिमत्व, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा आज जर आपण पाहिलं तर व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून यशाच्या उंच शिखरावरती असणारं असं एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाष शेठ धायगुडे साहेब. आणि यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर गुलाबरावजी जगताप साहेबांच्या येण्यानं जणू या कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा लाभेल आणि आमचे जे उडे हे आयोजक आहेत त्या आयोजकांमध्ये मात्र आपल्याला एक वेगळा ऊर्जा ही नक्कीच आलेली पाहायला मिळेल. षटकार आला. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहा क्रीडा रसिकांची पावलं आता आपसुकपणे मैदानाच्या दिशेनं यायला सुरुवात झाली. आणि आज जर आपण पाहिलं तर आपलं आराध्य दैवत या मंचावरती येणार आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अनेक कुटुंबाचं भलं करण्याचं काम ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं, माथाडी कामगारांच्या प्रमुख न्याय आणि हक्कासाठी ज्यांनी आपलं सबंध आयुष्य वेचलं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फक्त माथाडी कामगारांचंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या मुलाबाळांचं भवितव्य देखील उज्ज्वल असावं यासाठी विविध तरतुदी करून ठेवल्या. आणि हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माध्यमातून जर आपण पाहिलं अशा अनेक शाखा निर्माण केल्या. परंतु इथे मात्र मैदानाच्या आत सचिन कारवार मात्र आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती साकारतोय. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, चारही बाजूने मात्र टाळ्यांचा कडकडाट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर ह्या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतकाच्या जवळपास हा संघ पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सचिन कारवार नावाची दहशत या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. खरं तर आरपीएल मध्ये याच खेळाच्या बळावरती या खेळाडूची मात्र आरपीएल मध्ये रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीमध्ये निवड झाली होती. परंतु आज त्याच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाविरुद्ध खेळ करत असताना सचिन कारवारनं मात्र कमालीचा खेळ दाखवलाय. पहा व्ही शेप हा त्याचा फेवरेट झोन आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ वरून मनगटी ताकदीच्या सहाय्यानं षटकार लगवणे ही ओळख आहे या खेळाडूची. आणि ती ओळख पटवत असताना मात्र सचिनच्या बॅट मधून आलेला तब्बल हा 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चारही षटकार पहावे आणि पाहतच राहावे इतकं जबरदस्त सौंदर्य त्या फटक्यांमध्ये. एकूण धावांचा विचार केला 45 रन्स ऑन द बोर्ड, 45 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र जो चंबो थोडासा शांत होता पहिल्या 2 षटकांमध्ये, त्यामध्ये मात्र कुठेतरी
आपल्याला पाहायला मिळते ती हालचाल. इथे आखो टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर नाही, या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. षटकार येतोय आणि या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावांपर्यंत मजल मारतोय तो जय मल्हार. फोर्स फिटनेस स्मॅश हा संघ. षटकारांची हॅट्रिक मात्र मैदानावरती पूर्ण होतीये. कमालीची फलंदाजी प्रवीण सर मैदानावरती. सुरुवातीला थोडासा ढासळला होता हा संघ, परंतु आपण पाहिलं तर तदनंतर काय फटकेबाजी केली आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तीन चेंडू, तीन मोठे फटके फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि जणू नवचैतन्य, नव ऊर्जा या मैदानावरती संचारली आहे का काय. हळूहळू स्टेडियम आता मात्र जॅम पॅक होणार यात मात्र शंका नाहीये. दोन कारण आहेत. एक, ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत, एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि दुसरं सर्वाधिक महत्वाचं कारण म्हणजे या व्यासपीठावरती थोड्याच वेळात माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, पोलादी नेतृत्व, कामगार नेते आणि दी हिंदुस्थान बँक चे सर्व आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेब आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बृहन्मुंबई बँक फेडरेशन अध्यक्ष पद देखील त्यांना मिळाले. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर असं दिग्गज व्यक्तिमत्व ज्यावेळेला या मंचावरती येणार ना, त्यावेळेला कळंबोलीकर त्या ठिकाणी गर्दी करणार यातील मात्र शंका नाहीये. तर नक्कीच प्रवीण सर, हे षटक खूप महत्वाचं असेल. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. सुरेश मोहिते आडव्या बॅटने फटका मात्र खेळला गेलाय. स्ट्राईक येणार सचिन कारवारला पुन्हा एकदा. या कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. सचिन कारवार 3 सलग षटकार मागच्या 3 चेंडूंवरती मात्र लगावले येतं आणि यावेळेस मात्र खेळतोय वैयक्तिक 8 चेंडू आणि 32 या धावा संख्येवरती. इथून मात्र आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमीत कमी इथून 2 मोठे फटके आणि एक जबरदस्त मॅच मात्र क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. अरविंद ढेकळेवरती जेव्हा जेव्हा आक्रमण झालंय तेव्हा मोठी धावसंख्या रॉयल संघाच्या विरुद्ध होताना आपण पाहिली आहे. ते आक्रमण चढवलंय सचिन कारवारनं आणि तोच सचिन अजून प्रवीण सर मैदानावरती उपस्थित आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण धावांचा विचार करता 4 षटकांमध्ये 63 धावा हा रॉयल संघाचा स्वतःचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे. परंतु इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि डीप मिड विकेट आणि कॉर्नर रिजन मध्ये कंप्लीट केला जातोय झेल आणि एक वादळी खेळी मात्र शमली आहे. सचिन कारवार बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अरविंद ढेकळेचं देखील कौतुक करावं लागेल का या खेळाडूला मास्टर माइंड ऑफ कळंबोली क्रिकेट म्हटलं जातं. हे कारण आहे. सचिन कारवार आतापर्यंत त्यानं जितके चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतले ना, त्या प्रत्येक चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. परंतु 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणाऱ्या 5 षटकार आणि सलग 3 षटकार ज्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. म्हणजे हा जो खेळाडू आहे ना, तो खेळाडू कोणत्या दबाचा आहे, कोणत्या ताकदीचा आहे हे अरविंदनं ओळखलं आणि त्या प्रकारचा चेंडू, फसवा चेंडू त्यानं फेकला. खरं तर रिस्क होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, परंतु असं म्हणतात ना की रिस्क शिवाय तुम्हाला रिवॉर्ड मिळणार नाही आणि जिथे तुम्ही धोका पत्करणार तिथे तुम्हाला यश मिळण्याचे सर्वाधिक चान्सेस असणार आणि तो चान्स मात्र घेतला गेला आणि त्याचा रिवॉर्ड आज आपण सचिन कारवार बॅक टू द पॅव्हिलियन पाहतोय. तर नक्कीच प्रवीण सर, यावेळेस अविनाश जाधवचा वापर मात्र मैदानावरती. इथून आपण पाहिलं तर या षटकामधले 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूंमध्ये कितपत धावा होणार, कितपत विकेट जाणार, मेगा फायनलच्या अगोदरची फायनल जणू की काय प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, जेव्हा जेव्हा विकेट होणार नवीन फलंदाज मात्र स्ट्राईक वरती येणार. एक तेरी तो एक मेरी हे सांगून देत असताना गोलंदाज अरविंद ढेकळे. त्या माशाची पाहायला मिळते. अगदी 30 तडपड यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 सामन्यांमध्ये जरी माझी फलंदाजी ढेपाळली असली तरी माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे की या सामन्यामध्ये मी सर्वोत्तम खेळ करू शकतो. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटर्स म्हणा, फुटबॉलर्स म्हणा, थोडेसे सोफिस्टिकेटेड असतात असं म्हटलं जातं, थोडेसे अंधश्रद्धाळू असतात असं म्हटलं जातं. सुरेश मोहितेनं जो ड्रेस परिधान केला होता सकाळपासून तो कुठेतरी चेंज केलाय. लक फॅक्टर चेंज होणार का, परंतु त्यासाठी स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे आणि या स्ट्राईक पासून या खेळाडू जसजसा वंचित राहतोय तसतसा मात्र ती जी तळमळ आहे ती तळमळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि हे होणं गरजेचं आहे. दॅट इज व्हॉट कॉल्ड क्रिकेट. याचंच नाव खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे.
परंतु मंचाच्या दोनही बाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं आता मात्र गर्दी व्हायला सुरुवात झाली. आदरणीय सुभाष शेठ दायगुडे साहेब देखील मंचाच्या खाली उतरलेत, कारण साहेब कोणत्याही क्षणाला कळंबोली नगरीमध्ये दाखल होतील आणि साहेबांचं आगमन झालंय ही वार्ता मात्र आपल्याला काही क्षणातच आपल्या कानावरती देखील पाहायला मिळेल. माहोल बनवला जातोय या ठिकाणी. सुभाष शेठ दायगुडे साहेबांचा देखील आपण उल्लेख करत होतो. चर्चा आपण जारी ठेवणार आहोत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुभाष ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसच्या माध्यमातून गेली 40 वर्ष जसं आपण म्हटलं की हा व्यवसाय उद्योग, वडिलोपार्जित व्यवसाय उद्योग पुढे नेण्याचं काम हे आदरणीय सुभाष शेठ दायगुडे साहेबांच्या माध्यमातून केला गेला. अगदी दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो, खूप काही माहिती त्यांच्या माध्यमातून मिळाली. एक अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्याच्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अनेक विविध संकल्पना आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या संकल्पना जर सत्यामध्ये तुम्हाला उतरवायच्या असतील ना तर तुमच्यासाठी संभाजी युनिव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ही संस्था सज्ज आहे, तत्पर आहे, तयार आहे. धावफलकावरती 4 गडी बाद 54. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. थोडा खेळाडूंना विनंती आहे की आपण त्वरा करायची आहे. घड्याळाची वेळ दर्शवते 4 वाजून जवळपास 50 मिनिटे ही घड्याळाची वेळ आपल्याला या ठिकाणी दर्शवते आणि हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये साधारणतः जर आपण पाहिलं ना तर 5:30 5:35ला पूर्णपणे सूर्यास्त होतो आणि अंधाराचं साम्राज्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. त्यामुळे अजूनही मेगा फायनलची लढत खेळवणं बाकी आहे आणि ही लढत कमीत कमी 4 षटकांची व्हावी. इथे मात्र आत्मसमर्पण पाहायला मिळतंय. आपल्या स्वतःला झोकून दिलं हा चेंडू अडवण्यामध्ये आणि जितक्या धावा रोखता येतील तितक्या धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात असं म्हटलं तर काय वावगा ठरणार नाहीये. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आल्यात 55 आणि 56 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं घेत आहे. चला बॉल बॉईज, विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. सलामीची जोडी रॉयल संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि विनंती असेल जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश पी संघाला की आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं. स्मॅशचा हा ए संघ आहे, अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश ए हा संघ आज परफॉर्म करतोय. बी संघाला आपण काल या स्पर्धेमध्ये पाहिलं, खूप चांगला खेळ कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाच्या माध्यमातून श्रीकांत मुळेक आमच्या समोर जुळले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. चेंडूचे परीक्षण या ठिकाणी केलं जाते. यानंतर मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर ज्या स्ट्रीट लाईट्स आहेत त्या ऑन झालेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणाला या मैदानावरती अंधार होऊ शकतो. फार फार तर आपल्याकडे 30 ते 35 मिनिट आहेत आणि 35 मिनिटामध्ये ही इनिंग आणि यानंतरच्या 2 कंप्लीट इनिंग 35 ते 40 मिनिट आहेत आणि या 35 ते 40 मिनिटामध्ये साहेबांचं आगमन झाल्यानंतर देखील थोडासा वेळ आपल्याला नक्कीच या ठिकाणी
सामन्या व्यतिरिक्त त्या कार्यक्रमांसाठी स्वागत समारंभासाठी आपल्याला द्यावा लागेल. साहेबांचं मार्गदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे थोडंसं त्वरा करा. आपण खूप चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलंय. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आल्या 55. विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 56 धावांचं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कोडता संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणार. कोडता संघ या सरखेल चषक 2023 चा मानकरी होणार. खेळाचा खेळ म्हणजे सरखेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर भारतीय आरमार प्रमुख अर्थातच नौदल प्रमुखाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सरखेल या नावाने ओळखलं जायचं. नौदल प्रमुख म्हणजे सरखेल आणि खेळाचा खेळ म्हणजे सरखेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर भारतीय आरमार हे अजिंक्य राहिलं. संपूर्ण कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीमध्ये जितकी वर्ष त्यांची नौदल प्रमुखाची त्यांनी भूमिका बजावली, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे ते प्रमुख होते. आणि म्हणूनच सरखेल कान्होजी आंग्रे म्हणून त्यांचा उल्लेख नेहमीच केला जायचा. आणि हे जे आहे त्यांच्यावरती इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या सर्वांनी हल्ले चढवले, परंतु भारतीय आरमार छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार हे संपूर्ण आयुष्य हे अजिंक्य राहिलं. कोणालाही ते जिंकता आलं नाही. चला लवकर सामना सुरू करायचा आहे प्लीज. तर नाणेफेकीचा कौल जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश ए संघानं जिंकलाय. त्यामुळे 56 धावा कंपल्सरी तुम्हाला करायचे. चला वेळ का घेतला जातोय या गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाहीये, कारण यानंतर आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. चला या ठिकाणी सातत्यानं सूचना येत आहेत. वेळ जास्त घेतला जातोय. नक्कीच सामना महत्वाचा आहे. दोनही संघांची जी संपूर्ण दिवसभराची मेहनत आहे. या ठिकाणी कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराची माहिती देखील या ठिकाणी मिळते. इतिहास देखील जर आपण चाललात ना तर नक्कीच इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील या सर्वांच्या नाकी नऊ आणणारं हे आरमार दल होतं. खऱ्या अर्थानं ज्या सैन्याचा पाण्यावरती मी म्हणेन की वर्चस्व असेल ना, यावेळेला मात्र संधी आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. इथून मात्र परतावं लागेल. बिग विकेट या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज परेश कडके बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला मोठा आदरा. करा. आपल्याला मेगा फायनल देखील अजूनही खेळवणं बाकी आहे. आणि चर्चा सुरू होती या ठिकाणी सरखेल या नावानं या चषकाचं अनावरण झालं. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी जे क्रीडा रसिक किंवा जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी याची देही याची डोळा हा नामकरण सोहळा या ठिकाणी पाहिला, जिथे या स्पर्धेचे शिल्पकार सर्व आदरणीय सुभाष धायगुडे साहेबांनी आपल्या शुभहस्ते जो नामफलक आहे सरखेल चषक 2023चा त्याचं अनावरण केलं. आणि त्याच समयी अनेक सन्माननीय पाहुणे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या समारंभी आपण पाहिलं तर माथाडी कामगारांचं पोलादी नेतृत्व, कामगार नेते आणि दी हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सर्व आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेब यांचे देखील काही क्षणातच कळंबोली नगरीमध्ये आपल्याला ग्रँड एंट्री पाहायला मिळणार आहे. आणि त्यांचा यथोचित स्वागत आपण या मंचावरती देखील करणार आहोत. त्यांची उपस्थिती आपल्याला देखील लाभणार आहे. मोठ्या संख्येनं माथाडी वर्गासाठी तयार करण्यात आलेली ही कळंबोली वस्ती. आणि एकंदर जर पाहिलं तर माथाडी कामगारांचे आराध्य दैवत म्हणून देखील साहेबांकडे पाहिलं जातं. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावलाय. इथे मात्र चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. फरक पडणार नाही रॉयल संघाला, कारण परेश कडके आउट झाल्यानंतर
आपण मैदानामध्ये पाहतोय संतोष बदने नावाचं तुफान वादळ मैदानावरती आलंय आणि संतोष बदनेनं पहा पहिल्या चेंडूवरती आक्रमकता अगदी पहिल्या चेंडूवरती आपली स्वतःची ओळख निर्माण करून गेली आणि संघाला जाऊन पोहोचला संघाला घेऊन पोहोचला 4 या धावसंख्येवरती. आणखीन एक जरूर फटका जरूर फसलाय परंतु त्या ठिकाणी पाहायचं आहे एक धाव जरूर मिळेल. एका धाबेत समाधान मानावं लागेल. सर सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे कारण दर्दी प्रेक्षक वर्ग देखील इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण मैदानाच्या चहू बाजूनी जर नजर टाकली ना तर मात्र तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये क्रिकेटचा आस्वाद घेताना एक क्रिकेट रसिक नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं कळंबोलीचं हे वैशिष्ट्य राहिलंय नेहमीच कोणतीही स्पर्धा असो कोणताही चषकाचं आयोजन असं दर्दी प्रेक्षक नेहमी गर्दी करताना आपण या मैदानावरती पाहिलेत. अगदी मैदानाच्या चारही बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला केवळ आणि केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील आणि आज या प्रेक्षकांची संख्या आणखीन वाढेल ज्यावेळेला साहेबांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित परंतु सर मैदानामध्ये पाहते केवळ 5 धावा जरूर पाहायला मिळतात परंतु रॉयल संघ असा आहे सहजासहजी हार मानणारा संघ कोणता असेल तर रॉयल संघ आहे आणि रॉयल संघ थोडासा मी म्हणजे पहिल्या प्रवर्गामध्ये अडचणीमध्ये सापडला आहे पण अडचणीवरती मात करणं ही रॉयल संघाची ओळख आहे. आता मात्र अक्षय सरोदे कशा पद्धतीने स्वतःच्या संघाला सावरेल याच्याकडे देखील नजर असेल. नक्कीच अपेक्षा मोठ्या असतील आणि ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेला संतोष मदने असो अक्षय सरोदे असो प्रज्ञेश कोटेकर असो प्रभात आंबोरे असो हे असे काही नावं आहेत की जे संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम करतात. इथे मात्र मिसकम्युनिकेशन होत आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज अक्षय सरोदे बॅक टू द पॅव्हिलियन दुसरा फलंदाज बाद. सर काय गरज होती का असा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला. अगदी होत्याचं नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं त्याचं नाव क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा थरार आपण अगदी शेवटच्या क्षणामध्ये पाहतोय. जबरदस्त क्रिकेट अगदी पहिल्या षटकामध्ये अजून देखील वर्चस्व आपल्याला जय मल्हार 4 फिटनेस मॅच ए संघाचं पाहायला मिळते जिथे गोलंदाज अविनाश जाधव चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आयोजनाचं कौतुक करावं लागेल एवढंच कमीच आहे कारण खूप देखणं असं आयोजन आपण पाहतोय. अगदी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय अगदी कालच्या दिवसामध्ये पाहिलं स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज मात्र कोणता असा संघ असणार आहे जो आतुरतेने वाट पाहतोय आमच्या संघासमेत कोणता संघ लढणार याच्याकडे देखील त्या संघाच्या नजरा आहेत. परंतु रॉयल संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार शर्मा 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. जरूर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तू चल मैं आया आला परत गेला परत आला हिरो झाला चिरो बघा 0 या धावसंख्येवरती फलंदाज आउट झालेत. परंतु दोन्ही पंचांना देखील मी विनंती करतो की थोडासा आपण सामना कसा संपेल याच्याकडे देखील थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी वेळ खूप महत्वाची आहे कारण आयोजकाने या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही देण्याचा प्रयत्न केलाय. एक गोष्ट आयोजकांच्या हातामध्ये नाहीये ती म्हणजे निर्धारित वेळेमध्ये सामने संपवणं ही प्राथमिकता असणार आहे आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवणं याकडे देखील कल असणार आहे या स्पर्धेच्या आयोजकांचा. आपण पाहतोय आदरणीय सुभाष शेठ दायगुडे साहेब देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं आणि आज मात्र त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे कारण या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. त्याचबरोबर साहेबांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे संधी क्षेत्ररक्षक झेलच्या खाली चुकी होणार नाहीये कारण हॅप्पी सिंग मैदानाच्या आतमध्ये करून जातोय हॅप्पी आपल्या संघाला आणि बॅक टू बॅक दुसरी मोठी सफलता. फलंदाज तुषार शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. सर निश्चितपणे या ठिकाणी अविनाश जाधव याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने जगराज सिंग सिंधू अर्थात जागो स्वतः संघनायक आहेत आणि त्यांनी या अविनाशवरती विश्वास दर्शवला त्या विश्वासाला आम्ही म्हणेल पूर्ण विश्वासार्थ गोलंदाजी केली आहे. नक्कीच ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो पहा तुमचे काही असे खेळाडू असतात की ज्यांच्यावरती तुम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि अविनाश जाधव हा त्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. आपल्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर ड्रोन कॅमेरानं आता उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धांचे टिपले गेलेले काही क्षणचित्र पाहिले. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याचं चित्रीकरण देखील आपल्याला आज दुपारच्या सत्रामध्ये जे क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांनी देखील पाहिलं असेल आणि हाच ड्रोन
कॅमेरा मात्र पुन्हा एकदा उंच भरारी घेतोय आणि या मैदानाचा 360 व्ह्यू आपल्याला दाखवण्यासाठी हा ड्रोन कॅमेरा मात्र सज्ज होतोय. प्रेक्षकांपर्यंत देखील हा ड्रोन कॅमेरा जाईल, त्यामुळे तुम्ही मैदानावरती आत आणि मैदानावरची ही जी उपस्थिती आहे ती उपस्थिती देखील दाखवण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाईल. चला, वेळ घेतला जातोय, आम्ही सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतोय आणि तरी देखील वेळ मात्र जास्त प्रमाणामध्ये घेतला जातोय. गोलंदाज अविनाश, यावेळेला जोरकस फटका लगावला जातोय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि जरी असेल तरी त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आहे. या ठिकाणी थोडस म्युझिक वरती आपण बंदी जरूर घातली. तीन गडी बाद 12, पण जी रिक्वायर्ड रन रेट अजूनही येणारे 18 चेंडू आणि जवळपास 44 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी जो धावगतीचा आलेख आहे तो मर्यादित राखण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मात्र याही षटकामध्ये तुम्हाला आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल. 3 गडी आघाडीचे गमावलेत. परेश काडके बाद झालाय फलंदाज अक्षय सरोदे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुषार शर्मा बन्नी. 3 महत्वाचे मोहरे या ठिकाणी गमावलेत. 3 गडी गारद झालेत आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर खूप मोठी जबाबदारी आहे यावेळेस प्रभात आंबोरे आणि मैदानावरती उभा असणारा खेळाडू संतोष मदने याच्यावरती. निश्चित सर, जरूर रॉयल संघाची थोडीशी बिकट अवस्था असली, 12 धावा जरी असल्या तरी देखील रॉयल संघाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे अशा बिकट अवस्थेतून कसं बाहेर निघायचं. आणि मी म्हणेल रॉयल संघ अजून देखील झुजणार, कारण या संघानं शेवटपर्यंत झुजणं या संघाची ओळख आहे. आणि आता मात्र या संघाला लढावं लागेल, शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल. नक्कीच या ठिकाणी जो संघ परिस्थितीशी 2 हात करतो ना तोच संघ यशाच्या उंच शिखरावरती असतो. आपण नेहमी म्हणत असतो की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही आहे. इथे कष्ट करावे लागेल, संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना इथे सर्वोत्तम खेळ हा मैदानावरती करावाच लागेल. यावेळेला थोडासा खराब चेंडू होता आणि त्याचा मात्र खरपूस समाचार. हाफ ट्रॅकर, अशा प्रकारची गोलंदाजी संतोष मदने समोर येणार नाही आणि जर का आली तर मात्र त्यावरती चमकार षटकार येणार. निश्चित या ठिकाणी जोपर्यंत संतोष बद्दे नावाचं तुफान वादळ मैदानावरती आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पाहायला मिळणार यात मात्र शंकाच नाही आहे. आणि संतोष बद्दे मी म्हणेन आपल्या खेळीतून तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडणार यात मात्र शंकाच नाही आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर याच मैदानावरती समालोचन करत असताना 12 चेंडू 39 धावांची गरज होती. झेल सुटला अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर आणि त्यानंतर मात्र जी वादळी खेळी संतोष मदनेनं साकारली ना त्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या आणि त्याच्या पुढच्या षटकात 6-15चं इक्वेशन असताना त्यानं तो सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. यावेळेला मात्र लाऊड अपील आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाज संतोष मदने बॅक टू द पॅव्हेलियन. वरती चेंडू आदळलाय परंतु इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आहे. त्यानं कॉन्सन्ट्रेट केलं चेंडूवरती आणि जसा चेंडू हातामध्ये आला त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट केलं आणि हे एवढं गरजेचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी मैदानातील काय परिस्थिती आहे त्याचं आकलन करणं गरजेचं आहे. आणखीन एक फलंदाज गमावला, चौथा गडी गारद झालाय आणि इथून आता मात्र दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. नितीन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, पुढील खेळाडू आणि त्याला साथ मात्र प्रभात आंबोरेची. आता प्रभात आंबोरेच्या खांद्यांवरची जबाबदारी वाढली आहे. मी म्हणेन या खेळाडूंना शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार. निश्चित मी म्हणेल प्रभातला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि निश्चितपणे तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रचिती आपोआप मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे. प्रभातला आता मात्र प्रभावित करणारी फलंदाजी या मैदानावरती साकारावी लागेल. सुरेश मोहिते याचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं या गोलंदाजी लाईन, रिथम आणि लेंथ अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते.
आता बाद या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर खराब चेंडू होता आणि त्याचा करपूस समाचार अशा 2 चेंडूंचा मारा सुरेश मोहितेने या षटकामध्ये केला आणि दोनही चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक संतोष मधनेच्या बॅटमधून आणि एक प्रभात अंबोरेच्या बॅटमधून. ज्यावेळेला तुम्ही हाफ ट्रॅकर टाकताना त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रचंड वेग असणं गरजेचं आहे आणि ती जी लाईन आहे ती फलंदाजाच्या नाकासमोरून हा चेंडू काढण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. जर हाफ ट्रॅकर असेल आणि तो आउटसाइड द ऑफ स्टंप म्हणजे अगदी चौथ्या 5व्या स्टंपावरती असेल तर मात्र तो प्रभावी चेंडू ठरणार नाहीये आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पण हाफ ट्रॅकर कधी ज्यावेळेला तो बॉडी लाईन अटॅक असेल, ज्यावेळेला तो शरीराच्या दिशेनं असेल, अवे फ्रॉम द बॉडी जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेन चेंडू कराल तर मात्र त्यावरती चौकार मिळणार आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. निश्चित सर. कधी आपल्याला आनंद पाहायला मिळतो तर कधी दुःख पाहायला मिळते. कभी खुशी कभी गम अशा दुग्ध अवस्थेमध्ये चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. कारण सुरेश मोहितेवरती अजून देखील अद्याप आक्रमण चालू आहे. विकेट जरी गेल्या तर धावा मात्र या ठिकाणी येणं चालू आहे. ही आयडियल लाईन आहे खऱ्या अर्थानं. जर आपण पाहिलं तर प्रभात अंबोरे एक उंचपुरा फलंदाज आहे आणि साधारणतः त्याची उंची जर आपण पाहिली तर 6 पावणे 6 फुटाचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या रीच पासून जर चेंडू तुम्हाला दूर ठेवायचा असेल ना तर गुडलेन किंवा शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट वरून तुम्हाला चेंडूची पिचिंग करावी लागेल आणि तीच केलंय. या अगोदर 1-2 चुका या षटकामध्ये जरूर झाल्या. हाफ ट्रॅकर आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाले परंतु त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. शरीराच्या दिशेने जेवढे चेंडू ठेवणार तेवढे चेंडू तुमचे सुरक्षितपणे निघणार यात मात्र शंका नाही. परंतु प्रभात अंबोरे आहे, गुणवत्ता याही खेळाडूमध्ये आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये देखील पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचची देहबोली काय सांगते? यस, इट्स अ वाईड. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा हा चेंडू होता आणि पंचाने मात्र हा चेंडू अवांतर घोषित केलाय. रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, 1 फॉर द ओव्हर इशारा येतोय का? कारण 1 फॉर द ओव्हर असेल तर इथून पुढे तुम्हाला सेकंड बाउन्सर करता येणार नाही आणि जर का चुकून तुमच्याकडे सेकंड बाउन्सर आला तर मात्र गोलंदाजाला तिथून पुढे गोलंदाजी करता येणार नाही. या काही क्रिकेटच्या नियमावली आहेत आणि त्यामुळेच प्रभात चेक करतोय की आयदर इट इज 1 फॉर द ओव्हर. पंच इशारा करतीलच, मुख्य पंच असो किंवा स्क्वेअर लेग पंच. येस, इट्स 1 फॉर द ओव्हर. मुख्य पंचांनी हा इशारा केलाय म्हणजे याचा अर्थ इथून पुढे तुम्हाला बाउन्सर करता येणार नाही. सर निश्चितपणे या ठिकाणी धावसंख्या जर पाहिजे तर अजून देखील आपण पाहतोय 14 चेंडूमागे 35 धावांची गरज आहे. अजून देखील सामना वेगळा बॅलन्स आहे कारण प्रभात अंबोरे नावाचं वादळ या मैदानावरती अजून देखील तग धरून आहे आणि प्रभात अंबोरे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत रॉयल संघ एक आशेचा किरण म्हणून निश्चित पाहणार. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रभात अंबोरेची क्षमता काय, गुणवत्ता काय, पूर्णपणे सामना आपल्या खांद्यांवरती घेतलाय. मी म्हणेन जबाबदारी स्वीकारली आहे. धावा धावफलकावरती आलेत या षटकारानं 27 आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. 13 चेंडू 29 धावा आणि या 29 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायच्या आहेत. प्रभात अंबोरे ऑन स्ट्राईक. या ठिकाणी पहा सन्माननीय पाहुण्यांचा हळूहळू मंचावरती शुभागमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय आणि आतुरता खऱ्या अर्थानं आता मात्र लागले ती साहेबांच्या आगमनाची आणि साहेबांचं आगमन मात्र कोणत्याही क्षणाला या मंचावरती, कारण कळंबोली नगरीमध्ये साहेबांचं जसं शुभागमन होईल तसा काही क्षणातच साहेबांची उपस्थिती, अर्थातच सत्कार मूर्ती ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेब कामगार नेते यांचा मात्र कोणत्याही क्षणाला या मंचावरती शुभागमन होईल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. इट्स ओव्हर. षटक समाप्तीची घोषणा होते. एकूण षटकांचा विचार केला तर 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 4 गडी जरूर बाद झालेत परंतु 27 धावा धावफलकावरती आलेत. येणारं इक्वेशन 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि अजून देखील अद्याप आपण पाहतो 29 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 15ची सरासरी राखायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके शोधावे लागतील आणि ते फटके शोधण्याची ताकद मी म्हणेल प्रभात अंबोरेकडे आहे. कारण या अगोदर देखील काही मोठ्या स्पर्धेमध्ये प्रभातनं या मैदानावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. अशा मोमेंटला प्रभातनं कित्येक वेळा असे सामने जिंकून दिले. मैदानावरती पाण्याची थोडीशी पूर्तता करायची आपण पाहतोय. 27 धावा झाल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रीडा रसिक देखील आता मात्र मैदानाच्या चहू बाजूने जिकडे नजर टाकेल तिकडे हा क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतोय.
थोडीशी घाई करायची आहे कारण अजून देखील आपल्याला तर या दरम्यान आपण पाहतोय आमच्या मंचावरती सन्माननीय श्री हरेश्वर वसंत पोळेकर साहेब, संलग्न भारतीय कामगार सेना रायगड जिल्हा अध्यक्ष साहेबांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालंय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वकडे हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय हरेश्वर वसंत पोळेकर साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष संलग्न भारतीय कामगार सेना महाराष्ट्र राज्य, या साहेबांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालंय. गोलंदाज या ठिकाणी अविनाश जाधव आपल्या वैयक्तिक स्पेल मधील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. अविनाश जाधव, पंचांचा कोणताही इशारा नाही म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू असणार आहे. इट्स ऑफ द बॅट. खरं तर दोनही निष्णात पंच रामदास महानवर आणि सचिन ठोंबरे उर्फ शिवा आपल्याला यावेळेस थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ या सामन्याचा बाकी आहे आणि त्यानंतर मात्र तब्बल मेगा फायनलचा सामना. कदाचित या ठिकाणी अपेक्षा बांधली गेली होती की 4 ते 5 षटकांचा मेगा फायनलचा सामना होईल, परंतु जी उर्वरित वेळ आपल्याला पाहायला मिळते आता मात्र तो सामना 3 किंवा 2 षटकांचा या ठिकाणी खेळवला जाईल. अविनाश इथे वेळ घेतला जातोय कारण दोनही संघांसाठी हा सामना महत्वपूर्ण आहे. अविनाशचं हे षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरू शकतं आणि तशा प्रकारच्या गोलंदाजीची कुवक देखील या फलंदाजामध्ये, कारण 12-29चं इक्वेशन होतं. त्यानंतर मात्र अविनाश यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडूला वळवलाय, एक धाव घेतली आहे. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, तो सचिन कारवार चेंडूवरती येतोय. पहा या संपूर्ण धावसंख्याच्या धावफलकावरती उभारल्या गेल्या त्या पाठीमागे जर कोण व्यक्तिमत्व असेल तर ते सचिन कारवार. सचिन कारवारच्या बॅटमधून आलेली 32 धावांची वादळी खेळी कुठेतरी मी म्हणेन की एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संघाला जरूर घेऊन गेली. जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाला 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 गडी बाद 30 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. 10 चेंडू 26 धावा. सामना यावेळेस जोरकास फटका लगावला गेलाय. प्रीमेडिटेड शॉट होता, हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा आणि इथे मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावा चौकार. नैसर्गिक जो सूर्यप्रकाश आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि शिवाय मैदानाच्या चारही बाजूने असणारे जे पथदिवे आहेत, जे स्ट्रीट लाईट्स आहेत, त्या देखील ऑन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तो मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू साईट होणं थोडंसं कठीण आहे. गोलंदाज यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवण्याचा प्रयत्न. या गोलंदाजाविरुद्ध वारंवार एकाच प्रकारची फलंदाजी करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये, कारण क्विकली लाईन बदल करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. ज्या वेळेला रिलीज पॉइंटला हा गोलंदाज येतो ना त्यावेळेला एक थोडासा स्टान्स आहे त्या गोलंदाजाचा आणि तिथून मात्र पाहिलं जातं एक्झॅक्टली फलंदाजाची पोझिशन काय आणि त्यानंतर मात्र चेंडू रिलीज केला जातो. तुम्ही अविनाश जाधवचं हे वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेला रिलीज पॉइंटला येतो त्यावेळेला थोडासा एक छोटासा स्टान्स आहे, त्याचा थोडासा ठहराव आहे आणि त्या ठहरावमधून पाहिलं जातं की फलंदाज एक्झॅक्टली काय करतोय. ह्यावेळेला चांगला कमबॅक, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवण्याचा प्रयत्न. चौकार जरूर आला परंतु त्याची वसुली मात्र सलग 2 निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून होते. येणारे 2 निर्धाव चेंडू कदाचित या ठिकाणी दबाव निर्माण करणारे असतील. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या दरम्यान आपण पाहतोय ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, माथाडी कामगारांचं आराध्य दैवत, पोलादी नेतृत्व, कामगार नेते आणि ते हिंदुस्थान बँकेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं या मंचाच्या दिशेनं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर खूप मोठा माथाडी वर्ग या कळंबोली विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या माथाड्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी, ज्यांना आपलं सबंध आयुष्य वेचलं, माथाडी कामगारांचं आराध्य दैवत
सन्माननीय कामगार नेते आदरणीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मंचाच्या दिशेनं फटाक्यांची आतषबाजी आणि सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेबांचं या मंचावरती शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपलं अत्यंत बिझी शेड्यूल मधून साहेबांनी मात्र या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि जे नातेसंबंध आहेत जे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासूनचे दायगुडे साहेबांसोबतचे त्यांचे जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यातून जर आपण पाहिलं तर या विनंतीला मान देऊन साहेबांनी आपला अत्यंत बहुमूल्य वेळ खर्च केला. यावेळेला मात्र उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू आहे, स्टिअर केलाय, फटाक्यांची आतषबाजी मैदानाची होते आहे, परंतु चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना प्रभात 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर धावांचा विचार केला, एक रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना आणि अक्षरशः मी म्हणेन की अंगावरती शहारे आणणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण पोहोचणार या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये? मंचाच्या दिशेने जर आपण पाहिलं तर सन्मान पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपल्या अत्यंत व्यस्त शेड्यूल मधून देखील केवळ निमंत्रणा खातर, आग्रह खातर जी विनंती केली गेली होती साहेबांना आणि त्या विनंतीला सन्मान देत, मान देत साहेबांनी मात्र आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला. अगदी दुपारपासूनच चर्चा रंगायला सुरुवात झाली. अगदी काल या स्पर्धेचा जसा उद्घाटन सोहळा झाला तसा चर्चा या ठिकाणी केली जात होती की साहेबांची उपस्थिती कळंबोली नगरीमध्ये आपल्याला नक्कीच लाभणार आहे. आणि कळंबोली नगरीचा जर आपण विचार केला तर ही माथाडी कामगारांची वस्ती आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये माथाडी वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. आणि या माथाडी कामगारांसाठी ज्यांना आपला संबंध आयुष्य वेचलं, खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून केला गेला आणि साधारणतः जर आपण पाहिलं तर त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये मी म्हणेन की त्यांचा फक्त माथाडी कामगारांचाच नव्हे तर त्यांच्या मुलाबाळांचं भविष्य देखील सुरक्षित करण्यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या, अनेक उपक्रम राबवले आणि असं एक दिग्गज पोलादी नेतृत्व यावेळेस मात्र मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय. कामगार नेते आदरणीय सन्माननीय गुलाबरावजी जगताप साहेब. फटाक्यांची आतषबाजी, साहेबांचा जल्लोषामध्ये स्वागत या ठिकाणी केला जातोय आणि ऊर्जा आपसुकपणे आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब ज्या ज्या मंचावरती असतात ना त्या त्या मंचाच्या आयोजकांच्या, त्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये ही ऊर्जा आपल्याला नेहमीच सातत्यानं पाहायला मिळते आणि हीच ऊर्जा आहे जी साहेबांना त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचं प्रत्येक कार्य करण्यासाठी नेहमी प्रेरित करत असते. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. प्रफुल्ल स्वतः म्हणतायत की इट्स माय कॅच, झेल कंप्लीट केला जातोय. आणखीन एक फलंदाज, यावेळेस मात्र नितीन बॅक टू द पॅव्हेलियन. तर अजूनही येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 5 चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चेंडू 18 धावा आणि जर का संधी मिळाली प्रभात अंबोरेला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची, कारण हा सामना तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत प्रभात अंबोरे ऑफ स्ट्राईक आहे. जर का हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आला तर सामन्याचा निकाल काहीही असू शकतो, समोर कोणताही गोलंदाज असो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल अरविंद ढेकळे सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणार की स्वतः आक्रमण करणार? यावेळेला मात्र आक्रमणाचा निर्णय घेतलाय. निर्णय चुकलाय की काय? सचिन कारवार चेंडू जज करतोय. इथे मात्र आणखीन एक मोहरा गारद होतोय. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाची अडचणीमध्ये मात्र होते वाढ. मास्टर माइंड अरविंद ढेकळे बॅक टू द पॅव्हेलियन. चला रणजित कट्टेपाटील किंग्स 11 संघाचा संघनायक आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचा आहे. विविध संकल्पना या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आखल्या गेल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर जे प्रमुख आयोजक आहेत खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. साहेबांची उपस्थिती आणि मी अगदी दुपारी ज्या वेळेला आम्हाला ही माहिती मिळाली की साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभणार आहे आणि त्याच वेळेला आम्ही गेस केलं होतं की या मंचावरती बसण्यासाठी जागा देखील कमी पडेल, कारण साहेबांचे चाहते वर्ग, साहेबांचे पाठीराखे आणि साहेबांचे खंदे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की हा मंच किती मोठा बनवा
त्यावरती बसण्यासाठी आसन व्यवस्था ही कमीच पडणार. आणि धायगुडे साहेबांनी देखील म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं साहेबांच्या येण्यानं जर या मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर तमाम जे माथाडी वर्ग आहे तो सुखावेल. आणि साहेबांना आम्ही विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन साहेब संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की आणि नक्की या स्पर्धेला हजेरी लावणार आहेत. खऱ्या अर्थानं हा आत्मविश्वास आहे. एकंदर जर आपण पाहिलं तर शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय हे आदरणीय सुभाषजी धायगुडे साहेबांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलंय. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व, घरची परिस्थिती सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणेच होती, परंतु ध्येय वेळा असताना तुमच्या समोर जर एक सुनिश्चित उद्दिष्ट असेल, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर वडिलोपार्जित जो व्यवसाय होता त्या व्यवसायाला पुढे नेण्याचं काम केलं. आणि तो व्यवसाय पुढे घेऊन जात असताना अनेक विविध त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवले गेले. आणि आज जर आपण पाहिला तर एक भारतीय म्हणून आपल्यासाठी ही गर्वाची गोष्ट असणार आहे. परंतु इथे मात्र बिग विकेट, प्राइज विकेट, ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करत होतो तो प्रभात आंबुरे देखील बॅक टू द पॅव्हिलियन. आणि इथे अडचणींमध्ये आता मात्र वाढ होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला स्वर्गीय रणजित गड्डे पाटील किंग्स 11 संघाचा संघनायक आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचा आहे. परंतु काय कमालीचा खेळ मैदानावरती झालाय पहा. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं का म्हटलं जातं. तर चर्चा सुरू होती, मैदानावरती सामना सुरू राहणारच आहे. परंतु सन्माननीय सुभाषजी धायगुडे साहेबांचा जो जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि तिथून मात्र अगदी वयाच्या मी म्हणेन 14 आणि 15व्या वर्षी त्यांच्या खांद्यांवरती मात्र खूप मोठी जबाबदारी आली. आणि हा जो वडिलोपार्जित जो व्यवसाय ज्यांनी सुरू केला होता त्या व्यवसायाची संपूर्णपणे सूत्र साहेबांनी आपल्या हातामध्ये घेतली. आणि त्यानंतर मात्र त्या व्यवसाय आणि उद्योगाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेला. आणि एक मराठी उद्योजक का यशस्वी होऊ शकत नाही हे मात्र साहेबांनी दाखवून दिलं. अथक परिश्रम, मेहनत, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा या सर्व गोष्टींचं त्यांनी पालन केलं. आपण पाहतो की बऱ्याच वेळेला प्रसिद्धीच्या झोकामध्ये एखादा व्यक्ती आल्यानंतर आपसुकपणे त्याचे पाय हे हवेमध्ये जातात. परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय सुभाष शेठ धायगुडे साहेब की ज्यांनी कधीही या गोष्टीचा कुठेही बाऊ केला नाही. प्रसिद्धी माध्यमापासून नेहमी स्वतःला दूर ठेवला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज तागायत त्यांचे जे पाय आहेत हे जमिनीवरती आहेत. आणि हे यशाचं गमक आहे. तुम्ही कितीही मोठी उंच भरारी घ्या परंतु शेवटी तुम्हाला तुमचे पाय हे जमिनीवरती असणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवलं की तुम्ही या सर्व गोष्टी आपसुकपणे करू शकता. आणि आज संभाजी युनिव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अनेकांना मदतीचा हात हा त्यांच्या माध्यमातून जरूर पुढे केला जातोय. सामना संपलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा सामना काहीसा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला